आणि यानंतर राज्यातल्या घडामोडींचा आपण आढावा घेऊया। गेल्या 3 आठवड्यांपासून ज्याची राज्यभरात चर्चा होती तो वाल्मिक कराड अखेरी सीआयडी समोर शरण आला। पुण्यातल्या सीआयडी कार्यालयामध्ये आज सकाळी दुपारच्या सुमारास खरतर कराड हजर झाला। कराड पुण्यामध्ये आत्मसमर्पण करणार असल्याचं वृत्त न्यूज 18 लोकमतनं सर्वात आधी प्रसारित केलं होतं आणि ते खरंही ठरलं। पण आता वाल्मिक कराडच्या शरणागतीवरनं राजकारण चांगलंच पेटलंय। विरोधकांनी सीआयडीच्या कार्यक्षमतेवरती सवाल उपस्थित केलेत। वार मंगळवार, वेळ दुपारी 12:02 सीआयडीची अनेक पथकं ज्याचा राज्यभर शोध घेत होते त्या वाल्मिक कराडचा एक व्हिडिओ समोर आला। पहिल्यांदाच त्यानं हा सगळ्या प्रकारावर व्हिडिओच्या माध्यमातून आपली बाजू मांडली। तसंच आपण सीआयडीला शरण जाणार असल्याचा दावा व्हिडिओच्या माध्यमातून केला। केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे। मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर होत आहे। पण हे वृत्त प्रसारित होत नाही तोच दुसऱ्याच मिनिटाला पुण्याच्या पाषाण परिसरातील सीआयडी ऑफिसमध्ये एकच धावपळ उडाली। ठिकाण सीआयडी ऑफिस पाषाण पुणे, वेळ दुपारी 12:04। गेली 22 दिवस सीआयडीचं पथक ज्याचा शोध घेत होते तो वाल्मिक कराड सीआयडी ऑफिसमध्ये अवतरला। आले भाऊ, काय झालं? वाल्मिक भाऊ काय झालं? भाऊ काय झालं होतं? भाऊ तुम्ही काय झालं? काय होतं? कराड साहेब काय झालं होतं? अण्णा काय झालं होतं? अण्णा काय झालं? अण्णा मंगळवारी वाल्मिक कराड सीआयडीला शरण आला। कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल केल्यानंतर त्याच्या शोधासाठी सीआयडीच्या पथकानं जंग पछाडलं। त्याच्या अटकेच्या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील सत्ताधारी आणि विरोधकांनी रान पेटवलं। या पार्श्वभूमीवर कराडच्या अटकेसाठी सीआयडीवर दिवसेंदिवस दबाव वाढला होता। त्यामुळे वाल्मिक कराडवर सीआयडी समोर शरण येण्याशिवाय पर्याय राहिला नव्हता। आणि हा सगळा घटनाक्रम पाहता तसंच दुपारी वाल्मिक कराड सीआयडी समोर हजर झाला आणि आपण निर्दोष असल्याचा दावा केला। संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी। राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे। पोलीस तपासात जे निष्कर्ष निघाले, मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवतांनी मला जे शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातलं वातावरण ढवळून निघालंय। दरम्यान खंडणी प्रकरणी सीआयडीनं वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल केला, पण कराडवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी केली आहे। या पार्श्वभूमीवर सीआयडीनं वाल्मिक कराड भोवती फास आवळायला सुरुवात केली होती। राजकीय हेतू पुरस्पर हे ते आता हे जोडायचे उद्योग झाले। कशाचं राजकारण आणि कशाचं काय? आम्ही कोणी राजकारत्यांनी तुम्हाला सांगितलं होतं का इतक्या चुकीच्या पद्धतीने संतोष देशमुखला मारा म्हणून? उगाच आपलं स्वतःच्या अंगावर आल्याच्या नंतर काहीतरी बोलायचं म्हणून ते बोलतायत। माझं मत असं आहे, तुम्हाला कोणी उद्योग सांगितला होता? ही अशीच घटना ऑक्टोबर 2023ला माझ्या मतदारसंघातील पाटोदा तालुक्यामधून घडली होती। बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांची 9 डिसेंबरला निर्घृण हत्या करण्यात आली। त्यानंतर बीड जिल्ह्यातल्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी हे प्रकरण लावून धरलं। दरम्यान वाल्मिक कराडचं नाव चर्चेत आलं, पण सीआयडीनं 11 डिसेंबरला वाल्मिक कराड विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला। तेव्हापासून सीआयडी वाल्मिक कराडच्या मागावर होती, पण तो काही हाती लागत नव्हता। त्यामुळे बीडच्या जनतेत आक्रोश वाढत होता। शरण वगैरे हा शब्द योग्य वाटत नाही। मला असं वाटतं की जर त्यांना अरेस्ट झाली असती तर मनाला आनंद हा शब्द योग्यच नाही, पण थोडंसं समाधान वाटलं असतं। कारण का माझी अपेक्षा होती की सरकारने त्यांना अरेस्ट करायला हवी होती। शरण काय म्हणताय? याच्यात कसलं शरण?
एका माणसाचा खून झालेला आहे, ज्या पद्धतीने झालेला आहे, आणि तुमच्याच सगळ्या चॅनलवर त्यांच्या कुटुंबाचे जे अश्रू, त्यांच्या लेकीचे अश्रू, हे आयुष्यात कोणीच विसरणार नाही. खरं तर कराडच्या अटकेविषयी अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. पुण्यात अत्यंत नाट्यमयरित्या कराड सीआयडीला शरण आला. कराड पुण्यात येणार असल्याचं वृत्त न्यूज 18 लोकमतनं सगळ्यात आधी दिलं होतं. कराडच्या शरणागतीनं त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं. सुरेश जाधवसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे.